आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। नमस्कार, स्वागत आहे सुपरफास्ट 24 तास मध्ये। मी आज आहे परभणी शहराच्या महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानामध्ये। प्रतिवर्ष पण याही वर्षी संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीने गोरगरीब वंचित घटकातील आणि सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो। संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण डॉक्टर भीमरावदादा हत्तेंबरे यांच्या पुढाकारातून हा सातत्यपूर्ण असणारा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा घेतला जातो। आणि विशेष म्हणजे इसवी सन 2000 ला संबोधी अकादमीची स्थापना ज्यावेळी झाली त्यानंतर मागच्या 25 वर्षापासून हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा होतो आणि रौप्य महोत्सवी वर्ष यंदा आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आणि संबोधी अकादमीच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक धम्मकार्यामध्ये सातत्यपूर्ण भीमरावदादा हत्तेंबरे यांचं काम चालू असतं। आताच त्यांना मध्य प्रदेशमध्ये पुरस्कार मिळाला, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला समाजाच्या उन्नतीसाठी झटत असताना काम। आणि त्यासोबतच आताच बौद्धगयाला त्यांना भिकूंच्या हस्ते फार मोठा सन्मानपूर्वक असा पुरस्कार मिळाला। आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं काम चालू आहे। तर जाणून घेऊया उद्या होणाऱ्या या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याची ही जय्यत तयारी चालू आहे आणि त्याबद्दल उद्या काय काय कोण कोण मान्यवर येणार आणि किती यावेळेस जोडपे विवाहबद्ध होणार त्याबद्दल माहिती घेऊ। दादा, खूप खूप स्वागत आहे आपलं चॅनल मध्ये। काय सांगाल दादा, रौप्य महोत्सवी वाटचाल आहे आपल्या नेतृत्वाखाली आणि आपली जी टीम आहे संबोधीची अतिशय यशस्वी वाटचाल आहे, काय भावना आहे? संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीने इसवी सन 2000 पासून समाजातल्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत, गरीब आणि होतकरू पालकांना मदत व्हावी। लग्न ही माणसाची गरज आहे आणि आवश्यक गोष्ट आहे। या आवश्यक गोष्टीवर अनावश्यक खर्च करू नये, कारण मागासवर्गीय समाजामध्ये उत्पन्नाचे स्रोत कमी असतात। त्यामुळे आम्ही संबोधी अकादमीचे माझे सगळे सहकारी मिळून आम्ही समाजाच्या हितासाठीचा एक उपक्रम सुरू केला 2000 साली आणि 2000 साली त्याच्यामध्ये 10 विवाह झाले आणि आज 2026 आले तर 10चे 100 झालेले आहेत। दरवर्षी 100-125 विवाह सोहळे होतात। करोनातलं एक वर्ष सोडलं तर सातत्याने हा सोहळा सुरू आहे। त्याच्यामुळे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। समाजातल्या अनेक लोकांचा याला चांगला प्रतिसाद आहे आणि मुळात या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची भावना अत्यंत गरीब माणसाला मदत करावी अशीच आहे। त्यामुळे सोहळ्यामध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात। दादा, संबोधीचं हे वटवृक्ष आपण उभं केलं आणि आज त्या माध्यमातून वंचित घटकासह सर्व समाजाच्या घटकांसाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम, संबोधी अकादमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शिक्षण क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं देखील काम झालं, धम्मकार्यामध्ये काम झालं। काय सांगाल दादा संबोधीच्या बाबतीत अजून आपण? आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की समाजातले जे काही मोठे माणसं आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक काही पाठबळ आहे, अशा लोकांनी समाजातल्या शेवटच्या घटकाला मदत केली पाहिजे। आणि मग त्या दृष्टिकोनातून आम्ही काही अधिकारी मित्र, काही चांगले लोक यांना घेऊन समाजामध्ये चांगलं काम उभं करण्याचा प्रयत्न करतो आणि समाजातल्या शेवटच्या घटकाला जास्तीत जास्त मदत कशा पद्धतीने होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो। मग सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून त्यांची मदत, खर्च कमी करण्याचा असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी मग शाळा आहे आणि आज स्पर्धेच्या युगामध्ये शासकीय नोकऱ्यामध्ये मागासवर्गीय तरुण गेले पाहिजे यासाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, परभणी, हिंगोली इथे सुरू आहे। आमच्या संबोधी अकादमीच्या सगळ्या सहकार्याला सोबत घेऊन खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न सातत्याने करत आहोत आणि त्याला समाजाची चांगली साथ। दादा, उद्याचा होणारा हा विवाह सोहळा यामध्ये निदान 100च्या जवळपास जोडपी विवाहबद्ध होणार आहे। दादा, काय काय दिलं जातं या जोडप्यांना आणि शासनाच्या वतीने आपल्या वतीने कसा समन्वय साधून केलं जातं? तसं तर संबोधी अकादमीच्या वतीने लग्न प्रसंगीचे शुभ्र वस्त्र, भोजनाचा खर्च, स्टेज, मंडप, भंतेजी असं लग्न लावून देण्याचा पूर्ण खर्च करतो।
अकादमीची अशी काही फार मदत यापेक्षा जास्त मदत करावी अशी आर्थिक स्थिती नसल्यामुळे महत्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही करतो. आणि मग महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या कन्यादान योजनेअंतर्गत 25,000 रुपयाची आर्थिक मदत वधूच्या पालकाला डायरेक्ट RTGS द्वारे मिळत असते. त्याच्यासाठी काही कागदपत्र आहेत, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, फोटो, एक बॉन्ड असतो की माझा पहिलाच व्यवहार. या कागदपत्र मिळाल्यावर 2-4 महिन्यात 4 महिन्यात जसं जसं शासनाकडून अनुदान येईल ती मदत मिळत असते. दादा, एक शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे की संबोधीच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनाचा विचार आपण सातत्यपूर्ण लिहिला आणि तो आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण काम करत आहे. आज पाहिलं आपण अनेक देशांमध्ये आपण धम्म चळवळीला घेऊन जात असताना प्रतिनिधित्व करत आहात आणि त्यासोबतच आताच मध्य प्रदेश सरकारचा आपल्याला पुरस्कार मिळाला आणि धम्मकार्याच्या विशेष आपल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष आपलाही सत्कार झाला. काय सांगाल दादा याबद्दल? नाही, मी हे जे काम केलेले ते काही कुठल्या पुरस्कारासाठी करतच नाही. मला एक आवड आहे आणि काय म्हणतात त्याला एक छंद, सवय. कोणाला दारू पिण्याची असती, कोणाला गुटखा खाण्याची असती, म्हणजे कोणाला सिगरेट पिण्याची असती, पण मला एक सामाजिक काम करण्याची आवड आहे. आणि मी लहान, तुम्ही मला बघितलं असेल तर लहानपणापासून मी कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त आहे. मी मग समाजातलं कुठे अन्याय अत्याचार झाला तर तिथं भीमराव दादा आहे, धम्म परिषदेच्या माध्यमातून. आणि त्याच्यासाठी माझे 25-30 वर्षापासून जे सहकारी जपलेले आहेत ते सहकार्यांना मी निरपेक्ष भावनेने काम करत असल्यामुळे तेही माझ्यासोबत निरपेक्ष भावनेने जोडलेले आहेत. आणि मग काम जेव्हा आपण करत जातो तेव्हा पुरस्कार आपल्याला मिळत जातात. महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार मिळाला, एका विद्यापीठाने डॉक्टरेट दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमीचं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या वतीने भीमरत्न पुरस्कार ते बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी बहुला आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते शासकीय कार्यक्रमात मिळाला. तो माझा आणि माझे संबोधी अकादमीचे जे माझे पदाधिकारी आयुष्यभर माझ्यासोबत काम करतात त्यांचा सन्मान झाला. आणि एप्रिलमध्ये ते झालं की मग बुद्ध जयंतीच्या दिवशी त्या सन्मानाला जोडून जे बौद्धी वृक्ष आहे बुद्धगयेमध्ये, त्या बौद्धगयेच्या बौद्धी वृक्षाच्या छायेमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये अत्यंत उदीयमान अशा भिक्खूंच्या हस्ते सम्राट कनिष्ठ पुरस्कार मिळाला. त्याचाही खर तर मला तिथे कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं आणि तिथे पुरस्कार दिला. त्याच्याबद्दल मला माहिती पण नव्हती. पण मी म्हणालो ना, मी पुरस्कारामुळे काही फार हुरळून जात नाही आणि पुरस्कार न मिळाल्यामुळे काही नामिळबद्ध होत नाही. समाजामध्ये सामाजिक काम करत असताना जी स्थित्यंतर येतात, चढ येतात, उतार येतात, तर ती मी स्वीकारलेली आहेत. त्याच्यामुळे पुरस्कार मिळाला त्याचा नम्रपणे स्वीकार करतो. आणि हे सगळे पुरस्कार माझे अकादमीचे पदाधिकारी निरपेक्ष भावनेने, कोणाचाही 1 रुपयाची मी मदत न करता सुद्धा ते माझ्यासोबत काम करतात. हा सगळा पुरस्कार त्यांच्यासाठीच आहे. आणि आपण पाहिलं असेल की कुठलाही छोटासा कार्यक्रम म्हणलं की मी कुणावर टीका टिप्पणी करणार नाही, पण छोटासा कार्यक्रम म्हणलं की पावती बुक निधी गोळा करण्याचं काम होतं. पण दरवर्षी आम्ही सामूहिक विवाह सोहळा प्रचंड मोठा आणि लाखोच्या खर्चाचा करतो. तर 1ही रुपया आम्ही असं समाजाकडून मागतला नाही. जे काही चाललं बाबासाहेबांच्या आशीर्वादाने, काही अधिकारी मित्र ज्यांना कोणाला वाटलं ते त्या पद्धतीने मदत करतात. पण आम्ही पावती आणि देणगी जे काही चाललं बाबासाहेबांच्या आशीर्वादाने, काही अधिकारी मित्र ज्यांना कोणाला वाटलं ते त्या पद्धतीने मदत करतात. पण आम्ही पावती आणि देणगी या सोहळ्याच्या मागण्यावर कधी त्याची दुकानदारी केली नाही. आणि माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये काही केलं नाही. त्याचा मला पदाधिकाऱ्याचाही सार्थ अभिमान आहे. उद्याच्या अभूतपूर्व सोहळ्याला प्रमुख उपस्थिती कोण असणार? उद्याच्या अभूतपूर्व सोहळ्याला तसं राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे, या जिल्ह्याच्या पालकमंत्री आपल्या ताई मेघनाताई बोर्डीकर यांनी येण्याचं आश्वासन दिलेलं आहे. ते किंबहुना त्या हजर राहणार आहेत. मग राजकीय मंडळी या जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव, राहुल पाटील, टोपे साहेब, विजय गव्हाणे, दांडेगावकर साहेब, सुरेश देशमुख, फौजिया खान या सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे. ते बहुतांशी दरवर्षी या सोहळ्यात सहभागी होतात. याही वर्षी होतील. यावर्षी राज्य शासनातले अत्यंत महत्वाचे अधिकारी येण्याची शक्यता आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त ते
कुठलाही राजकीय हा कार्यक्रम नाही. सोहळ्यात वधूवरांचं लग्न आहे, आशीर्वाद देण्यासाठी ते येतील. विभागीय आयुक्त जी श्रीकांत सर, जिल्हाधिकारी, IPS ऑफिसर पण येण्याची शक्यता आहे. आम्ही त्यांचे प्रॉमिस तर घेतलेला आहे, त्यांना पत्र देऊन. बघूयात उद्या कोण कोण, पण अनेक महत्वपूर्ण पाहुणे उद्याच्या सोहळ्याला येतील. कारण रोपवे महोत्सव वर्ष असल्यामुळे मी अनेकांना विनंती केलेली आहे आणि ते सगळ्यांनीच येण्याचं मान्य केलेलं आहे. पण आता परभणीला उन्हाळ्याचे दिवस, ऊन, या इथं विमानतळ नाही, त्याच्यामुळे ज्यांना शक्य होईल ते, पण जास्तीत जास्त पाहुणे उद्या येतील. उद्यासाठी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी सर्व नागरिकांना परभणी हिंगोलीच्या आपण आवाहन. माझे दरवर्षीप्रमाणे परभणी आणि हिंगोलीचे जे उपासक उपासिका आहेत, ज्यांच्या पालकांचे लग्नही नसतात, पण ते दरवर्षी या सोहळ्याला उपस्थित राहतात. यावर्षी सुद्धा माझ्या उपासक उपासिकांनी, बांधवांनी आणि सर्व समाजातल्या ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे, एक चांगला सोहळा पाहण्यासाठी आणि उत्कृष्ट भोजन घेण्यासाठी यावं, मी असं विनम्र आवाहन करतो. धन्यवाद दादा. हे होते भीमराव दादा हत्तेंबेरे, संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष. उद्या होणाऱ्या या सामूहिक विवाह सोहळ्याला अनेक मान्यवर येणार आहेत. रौप्य महोत्सवी हा सोहळा निश्चितच होणार आहे. माझ्यासोबत अमर गालफाडे, मी राहुल वैवाळ, परभणी.